नांदेडच्या अनेक ऑटो रिक्षा LPG गॅसवरती चालतात आणि सध्या जी परिस्थिती आहे त्यामुळे रिक्षा चालकांना गॅस भरण्यासाठी 2 ते 3 तास रांगांमध्ये उभं राहावं लागतंय। परिणामी त्यांच्या उत्पन्नावरती देखील परिणाम होतोय। रोजचं बजेट देखील बिघडतंय। एक रिक्षा चालक दिवसामधून 12 तास रिक्षा चालवतो आणि त्यामधून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो। सध्या 2 तास रांगेमध्ये जात असल्यामुळे उत्पन्न देखील कमी झालंय। बँकांचे हप्ते कसे भरायचे, घर कसं चालवायचं अशी देखील त्यांची विवंचना आहे। हे जे रांग आहेत ते गाडीमध्ये जे इंधन असतं LPG त्याच्याबद्दल वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत। सकाळी 6 वाजल्यापासून लोक रांगेत आहेत। आता दुपारचे 11 वाजतायत, आणखी लोकांना इंधन भेटलं नाही। लोक परेशान आहेत, हैराण आहेत। हीच कंडिशन घरगुती गॅसची पण आहे। लोकांना अक्षरशः लोकांना परेशानी झालेली आहे। पण सरकार म्हणते की पुरवठा भरपूर आहे, पण इथेही अशी कंडिशन आहे। काय करावं, लोकांनी जगावं का मरावं? सकाळी 6 वाजेपासून आम्ही ऑटोवाले भाऊ सगळे 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहेत। ज्यावेळेस 2018 मध्ये मी LPG गाडी घेतलं होतो त्यावेळेस गॅस 35 रुपये किलो होता, तरी आम्ही आता 100 रुपये देऊन बी लाईन मध्ये थांबून बी गॅस भेटत नाही। आणि दुसरी गोष्ट, सरकार म्हणत आहे की गॅसचा काय तुटवडा होत नाही, पण आम्हाला गॅस सुद्धा भेटत नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।